जय भारत, मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। लाडकी बहीण योजना बंद तर पडणार नाही, उलट लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल। मुख्यमंत्र्यांनी दिला लाडक्या बहिणींना शब्द। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 800 नागरिक अयोध्या दर्शनाकरिता रेल्वेने झाले रवाना। बुद्ध लेणीला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची बुद्ध लेणी बचाव मोर्चा दरम्यान अखिल भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आली मागणी। सत्तारांच्या साड्यांची महिला भगिनींनी बांधवांनी केली होळी, आत्ताच का साडी वाटपाची आठवण? रावसाहेब दानवेंचा प्रश्न, बोगस लोक असल्याची सत्तारांची प्रतिक्रिया। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी करमाड जवळ इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला मारले जोडे। जमीनदार लॉन क्रीडा मेळाव्याचे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते उद्घाटन। मातंग समाजाचे आरक्षण क्रांती पदयात्रेचे शहरात आगमन। सिडकोतील क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना करण्यात आले सादर। महाराष्ट्र ST कर्मचारी काँग्रेसचा मराठवाडा प्रदेश प्रवेश सोहळा पदाधिकारी मेळावा थाटात संपन्न। महत्त्वाच्या विषयांवरती करण्यात आली चर्चा। मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याकरिता भारतीय कम्युनिस्ट पक्षाची महाविकास आघाडीकडे मागणी। सिंदेवाई नगर पंचायत विकासासाठी 70 कोटी 4 लाख रुपयांच्या निधीतून पूर्ण होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या हस्ते पडला पार। भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत 2 दुचाकीस्वार जागीच ठार। रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावरील थरारक घटना। विधानसभा निवडणुकीकरिता कलीम कुरेशींनी घेतली काँग्रेस शहर अध्यक्षांची भेट। स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे कैलासवासी लत्ता दाभाडेंच्या जयंती निमित्त खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन। रोख बक्षिसांसह विजेत्यांना संविधान पुस्तकाचे करण्यात आले वाटप। काँग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून आमदार MM शेख यांनी उस्मानाबाद येथील इच्छुक उमेदवारांची घेतली भेट।